तुम्ही कधी अशी राणी पाहिले का ज्यांचा प्रस्ताव शत्रूने फेटाळला, पण पुढील 3 वर्षांनी त्याच शत्रूला तहासाठी पुढाकार घ्यावा लागला, तेही एकदा नव्हे दोनदा। हे ऐकायला अविश्वसनीय वाटेल, पण हे महाराणी ताराबाईंच्या आयुष्यात खरंच घडलं होतं। सन 1700 छत्रपती राजाराम महाराजांचं निधन झालं होतं। स्वराज्यावर अद्भुतपूर्व संकट कोसळलं होतं। परिस्थिती सावरण्यासाठी महाराणी ताराबाईंनी औरंगजेबाकडे तहाचा प्रस्ताव पाठवला, पण औरंगजेबाला आता पूर्ण खात्री होती तो राज्य संपणार। त्याने एक अट ठेवली, सगळे किल्ले माझ्याकडे द्या, मगच तर। ताराबाईंनी ती अट एका क्षणात फेटाळली आणि पुन्हा तलवार उचलली। बघता बघता पुढील 3 वर्ष मराठ्यांनी युद्ध महाराष्ट्रापुरतं मर्यादित ठेवलं नाही, ते थेट गुजरात, माळवा, कर्नाटक आणि तेलंगणात मोगलांच्या मुलखात घुसले। मोगली खनिजे लुटले जाऊ लागले, चौथ वसूल केला जाऊ लागला, अनेक नामांकित मोगल सरदारांना कैद करू लागले आणि हळूहळू आता औरंगजेबाला एक गोष्ट स्पष्ट झाली की मराठ्यांना आता तलवारीने जिंकणं अशक्य आहे। म्हणून त्याने एक राजकीय डाव खेळला। सन 1703 त्याने कैदेत असलेल्या शाहू महाराजांना पुढे करून रायबांजी भोसले यांच्या मध्यस्थीने शहजादा कांबक्षा मार्फत धनाजी जाधवांशी बोलणी सुरू केली। औरंगजेबाला वाटलं मराठे आता तहासाठी तयार होतील, परंतु महाराणी ताराबाईंचे उत्तर एकच होतं, नाही। त्याचा पहिला प्रयत्न अपयशी ठरला, परंतु इतिहास येथेच थांबत नाही। पुढील 3 वर्षात मराठ्यांनी आणखी धुमाकूळ घातला। आता दख्खन मधील औरंगजेबाची मोहीम अडकली, सैन्य थकलं, खजिने रिकामे झाले आणि मोगल साम्राज्य आतून पोखरलं जाऊ लागलं। शेवटी सन 1706 मराठ्यांना आणि सह्याद्रीला वैतागलेला औरंगजेबाने आपला विश्वासू सेनापती जुल्फिकार खान याला पुढे गेला आणि सेनापती धनाजी जाधव आणि इतर मराठा सरदारांच्या मार्फत तहाचे प्रस्ताव पाठवण्यात आले। पण यावेळी महाराणी ताराबाईंचे उत्तर तेच होतं, नाही। आता क्षणभर विचार करा, ज्याच्या एका इशारावर संपूर्ण मोगल साम्राज्य थरथरत होतं, त्याच औरंगजेबाला 1703 मध्ये एकदा आणि 1706 मध्ये दुसऱ्यांदा मराठ्यांशी समझोत्याचा मार्ग शोधावा लागला। पण महाराणी ताराबाई मात्र येथेच झुकल्या नाहीत, त्यांनी त्याला जिवंतपणी त्याची कबर येथे शोधायला लावली। हीच त्या रणरागिणीची खरी ओळख आहे।